तलाठी यांच्या माध्यमातून फील्डवर जाऊन पेरणीच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे ह्याचा सर्वे करून त्याचा रिपोर्ट हा कलेक्टरांकडे द्यावा म्हणून मी सूचना केल्यात। म्हणजे ज्या यानं आत्ताची परिस्थिती काय, किती पेरणी झाली, मग भाताची असू दे, सोयाबीन असू दे, इतर पिकांची असू दे, जी काय आपल्या त्याचा एक अंदाज येईल। आणि सततच्या पावसामुळं मध्यंतरी महिनाभर तरी आपल्याकडं पाऊस सतत नुसता आपल्याकडे नाही तर महाबळेश्वर असेल, पाटण असेल, थोडा वाईचा पश्चिमेचा भाग असेल, जावळी तालुका तर पूर्णच आहे त्याच्यामध्ये, त्याचबरोबर थोडा सातारचा पण वरचा सज्जनगड वगैरे करतात, त्याचा एक अंदाज घेऊन त्याबद्दल शासनाकडं प्रस्ताव आपल्याला पाठवता येईल। म्हणजे त्याच्यावर निर्णय मग शासन स्तरावर जो काय असेल तो घेतला जाईल। तशा सूचना आता मी तहसीलदार साहेबांना दिल्यात, कृषी अधिकाऱ्यांना पण दिल्यात आणि त्यांना स्पष्ट सांगितले की फील्डवर जाऊन सर्वे करायचे, ऑफिसमध्ये बसून फोनवरनं माहिती घेऊन सर्वे करायचा नाही। फील्डवर जायचं, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन तिन्ही महसूल आणि कृषी दोन्ही विभागाच्या यांनी ह्या 5-6 दिवसांमध्ये तालुक्याचा पूर्ण सर्वे करून घ्यावा आणि एक डिटेल रिपोर्ट सध्याची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची पेरणीच्या बाबतीमध्ये ते कलेक्टरांकडे त्यांनी सादर करावं। म्हणजे पुढचं आपल्याला जे काही ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा सततच्या पावसामुळं बऱ्याच ठिकाणी रोपं सुद्धा उगवली नाहीत भाताची वगैरे, अशा बरेच काही ठिकाणी तिथं ऊस करतो आपण, तिथं ऊसाच्या लागणी पण करता आल्या नाहीत कारण शेताला वापसाच नव्हता, अशी परिस्थिती आहे व त्याच्यावर योग्य निर्णय आपण सरकारकडनं एकदा हा रिपोर्ट आला की करून महाराष्ट्रात काय झालंय, घराबीत बरेच पडलेल्या पावसामुळे सातत्याचे पोल ह्याच्या दुरुस्त्या होत राहतात, त्याला काही हे नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, MSCB असेल, जिथं जिथं ही पडझड झाली आहे तिथं ते त्यांना दुरुस्त्या करायला लावून त्या करायच्या असतात, करतीलच ते। घरांचं पण जे झालंय त्याचं पण जे काही नॅचरल कलॅमिटी आपण म्हणतो त्याच्यातनं जे काही पडझड झाली असेल त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे जी मदत त्या यांना देणं गरजेचं आहे ती तहसीलदारांनी रिपोर्ट तसा दिल्यानंतर ती आपण त्यांना उपलब्ध करू। परत तेच सांगतोय की सर्कल, तलाठी आणि कृषी विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी हा रिपोर्ट किंवा सर्वे करताना बांधावर जाऊन, गावामध्ये जाऊन, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाऊन तिथली परिस्थिती बघून रिपोर्ट द्यायचा आहे। इथं पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये बसून किंवा तलाठी कार्यालयात बसून किंवा सर्कलच्या इथं बसून रिपोर्ट करायचे नाहीत। आणि ह्याच्यावर जर कुठल्या शेतकऱ्यानं तक्रार दिली किंवा आमच्या इथपर्यंत न येताच खोटा रिपोर्ट दिला गेला तर त्यांच्यावर मग कडक कार्यवाही करण्याच्या सूचना या संबंधित विभागाला दिल्या जातील।